नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर याची बातमी तुम्ही चेक करू शकता. ते बातमी सकाळची आहे. या ठिकाणी हेडिंग बघा. लाडकी बहीण योजना अपडेट. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार ₹3000, पण 80 लाख महिलांना बसू शकतो फटका. ठीक आहे. तर 80 लाख महिलाचं काय होणार आहे? ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत, त्यांनाही पैसे मिळणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचं कारण पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा महिलांना संपूर्ण बातमी. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहे. मात्र जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने त्यांच्यात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान प्रशासनाकडून रखडलेले हप्ते लवकरच वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तर महिलांना लक्षात ठेवायचं, जे रखडलेले हप्ते आहेत, तर काही महिलांना पात्र असूनही मार्च, एप्रिल, मेचा हप्ता आला नाही. तर अशा महिलांचे जे हप्ते आहे हे रखडलेले आहेत, तर त्यांना ही हप्ते मिळू शकतात. कारण याची प्रक्रिया जी आहे ते सुरू झालेली आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्याचे प्रत्येकी ₹1500 एकूण ₹3000 एकत्र लाभार्थीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर लक्षात ठेवायचं महिलांनो, ₹3000 तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. हे महत्त्वाचं बघा. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही तांत्रिक आणि पात्रतेशी संबंधित अडचणी समोर आल्या आहेत. अनेक महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण न करणे, बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसणे किंवा पात्रतेच्या निकषामध्ये न बसणे यासारख्या कारणामुळे त्यांचा लाभ तात्पुरत्या रोखण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा महिलांनो, जर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल किंवा तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल किंवा तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत नसाल, तर तुमची योजना या ठिकाणी सध्या बंद केलेली आहे. कारण 30 एप्रिल नंतर 80 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि त्यांची योजना या ठिकाणी पूर्णपणे बंद केलेली आहे. जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी जून आणि जुलैचा हप्ता मिळणार नाही, हे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. अशा लाभार्थीची संख्या जी 80 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे, हे आता याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 15 जुलैच्या दरम्यान जून महिन्यात तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे आणि जून महिन्यात जर तुम्हाला आला नाही, तर जून आणि जुलैचे हप्ते जे आहे हे तुम्हाला एकत्रित या ठिकाणी पाठवले जाण्याची शक्यता आहे. तर 1500 येते की 3000 येते हे आपल्याला वेळेवरच माहिती पडेल. ठीक आहे. याबाबतची आणखी काही अपडेट आली की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.